हमारी तकलीफ क्या है उनको? हम क्या इंसानों को मारते हैं क्या? हम अच्छा ही तो काम कर रहे हैं ना, तो उसमें क्यों इतना ऑप्शन चाहिए उनको? हम हिंदू है, हम हिंदू है, हम जैन नहीं है, हम हिंदू है, हम हिंदू है, हम हिंदू है, हम जैन नहीं है, हम हिंदू है, हम हिंदू है। जीव को बचाने के लिए आए, हम लोग जीव को बचाने के लिए आए। पक्षांना देखील जगण्याचा अधिकार आहे आणि आम्ही एका जैन समाजाचे नसून आम्ही हिंदू आहोत आणि पक्षीप्रेमी आहोत, त्यामुळे पक्षांना फक्त खाद्य आणि पाणी द्यावं अशीच आमची मागणी आहे, असं वारंवार या आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे। त्याचसोबत या गर्दीला पांगवण्याचे प्रयत्न देखील काही वेळापूर्वीच पोलिसांकडून करण्यात आले होते, मात्र हे आंदोलक आणि पोलीस या दोघांमध्येही झटापट झाली आणि त्यानंतर हे आंदोलक काहीसे आक्रमक झाले। जिओ और जीने दो अशा आशयाच्या घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आल्या। परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, सध्या तिकडची परिस्थिती चिघळलेली दिसते, काय अपडेट आहे? काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवेल। अविनाश अभ्यंकर, मनसे नेते आपल्यासोबत सध्या बातचीत करतायत। अविनाशजी, काय सांगाल, इथे जैन समाज आक्रमक झालाय कबूतर खाण्याप्रती? कसं आहे, मला वाटतं काल लोढाजींच्या उपस्थितीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काही शब्द दिले होते, बरोबर आहे, आणि त्याच्यात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या। मग त्याच्यानंतर लोढाजींनी बाहेर येऊन एक स्वतः पैसी घेतली होती किंवा त्यांनी सांगितलं होतं काय काय होणार आहे, की पर्यायी जागा शोधतोय किंवा अजून 4 गोष्टी करतोय, बरोबर आहे। मग आता गेले 1.5-2 तास हे चालू आहे, तर मुंबईचे पालकमंत्री आहेत कुठे? आणि मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी जर काही शब्द दिला तर त्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत आहे का नाही आहे, हा मला प्रश्न उद्भवतो। आणि आतापर्यंत मुंबईचे पालकमंत्री कुठे गायब झाले आहेत, एवढे शांत का आहेत? आणि उद्या जो कोर्टाची तारीख आहे, तो कोर्टाच्या तारखेत मला वाटतं जे घडायचं असेल ते घडेल, परंतु नक्की आतापर्यंत ह्याच्यामध्ये लोढाजींनी कुठलाही हस्तक्षेप का केलेला नाही शांतता प्रस्थापित करण्याकरता? अविनाशजी, आता असं समजतंय लोढा काही क्षणातच तिथे पोहोचणार आहे। हो, काही क्षणात नाही, काही क्षण नाही झाले, तो काही तास उकळून किती वाजता आंदोलन सुरू झालंय? किती वाजता आंदोलन? 2 तास झाले ना तर जवळपास, का नाही? कुठल्या, मग ते सांगू शकत नव्हते का पालकमंत्री म्हणून की कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये? हा कोर्टाच्या कोर्टाकडे, तुम्हाला ऐकायला येतं मी काय बोलतोय? हा कोर्टाच्या अखत्यारीत असलेला विषय आहे, सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे। मग ह्या कुठल्याही गोष्टींना किंमत द्याय का न्याय व्यवस्थेला सुद्धा? त्यामुळे लोढाजी आता थोड्या क्षणात पोहोचतायत, आता ते निघालेत, आता ते पोहोचतील, हे बरोबर नाहीये ना। त्यांचं नेटवर्किंग काय करत होतं? तुम्ही सत्तेमध्ये आहात। पण अविनाशजी, एकीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे तर दुसरीकडे संवेदना आहेत पक्षीप्रेमींचे, आपलं काय मत आहे? हे बघा, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये 2 मतमतांतर असतील। हा विषय नंतरचा आहे, तो हा कोर्टाच्या अधीन आहे। कोर्ट काही निर्णय देतील तर सगळेजण ग्राह्य करतील, परंतु आता हे जे काय चालू आहे याच्यामध्ये कुठेही मुंबईचे पालकमंत्री का दिसत नाहीये? त्यांनी त्वरित देऊन शांतता प्रस्थापित का होत नाहीये? नक्की त्यांना काय पाहिजे? नक्की त्यांना काय करायचंय? का मुंबई अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला अशांत करायची आहे? नक्कीच, धन्यवाद अविनाशजी, आपण प्रेक्षकांसाठी आमच्यासोबत संवाद साधला त्यासाठी। नेमकं घडलंय काय आपण पुन्हा एकदा पाहूया। जैन मंदिरात झालेल्या प्रार्थना सभेनंतर अचानक जमाव रस्त्यावर आला।
आपापल्या घरी निघून जातील. दादरमध्ये जमावाची थेट कबूतरखान्याच्या दिशेनं कूच झाली. आपापल्या घरी निघून जातील. कोणी फुटपाथवर थांबणार नाही. पोलिसांकडून या जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फुटपाथवर थांबलेली पब्लिक पोलिसांना धक्काबुक्की करत जमावाची थेट कबूतरखान्याच्या दिशेनं धाव घेण्यात आली. थांबलेली पब्लिक तात्काळ निघून जातील. कोर्टाच्या आदेशानं बंद करण्यात आलेला कबूतरखाना खुला करण्यात आला. फुटपाथवर थांबलेली पब्लिक तात्काळ निघून जातील. जैन मंदिरात झालेल्या प्रार्थना कारवाई करण्यात येईल. सभेनंतर हा जमाव कबूतरखान्याच्या दिशेनं प्रस्थान केलं. पब्लिक तात्काळ निघून जातील. संदर्भात नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण प्रशासन कशा पद्धतीचं, कारण या ठिकाणी जर नोटिसा दिल्या होत्या किंवा या ठिकाणी जर हे बंद करण्यात आलं होतं कबूतरखाना परिसर आणि आंदोलनकर्त्यांनी हा परिसर पूर्ण खुला केल्यामुळे कशा पद्धतीची कारवाई जी आहे ती यापुढे अपेक्षित आहे. काय नेमकं कारवाई किंवा प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय की या दृश्यांमध्ये देखील दिसून येत आहे की कशा पद्धतीनं खाणं जे आहे ते कबुतरांना सध्या देण्यात येत आहे. आपण बघतोय की या ठिकाणचे हे जे लोक आहेत हे सध्या कबुतरांना खाणं देत असल्याचं दिसून आलेलं आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी कबुतरांना खाणं देणं बंद केलं होतं, कारण ती प्रशासनाची कारवाई होती. मात्र प्रशासनाची ही कारवाई बाजूला ठेवून या ठिकाणी हे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कबुतरांना खाणं द्यायला सुरुवात केलेली आहे. पोलीसही आहेत, प्रशासनही आहे आणि काही वेळेमध्ये या ठिकाणी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित राहतील आणि ते नेमकं काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जय श्रीरामच्या घोषणा देखील या ठिकाणी या परिसरामध्ये सध्या दिल्या जात असल्याचं दिसून येत आहे. आपण बघतोय की जिओ और जिने दो यासोबत आता जय श्रीरामच्या घोषणा देखील या ठिकाणी हे आंदोलनकर्ते देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याच ठिकाणी हे खरं तर प्रशासनाच्या समोरच अशा संदर्भात हे खाणं जे आहे ते कबुतरांना दिलं जात आहे. चणे देखील टाकले आहेत, काही वेळेपूर्वी आपण बघितलेले होते आणि आता कबुतरांचं खाणं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. कबुतरही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिसरामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे एकूणच जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की आता प्रशासन या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे. कारण जर या संदर्भातला कुठला निर्णय झाला नाहीये तर मग अशा संदर्भात गोष्टी ज्या आहेत त्या आंदोलकांनी केलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आपण बघतोय की अगदी कबूतरखाना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते सर्वत्र पसरलेले पाहायला मिळतात आणि प्रशासन, पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.